Dear student, in today's lecture we are going to study a very important topic of solid state, that is packing efficiency. This topic is very important with respect to board examination. There are two types of question may be asked. First, directly they will ask for expression for packing efficiency in SCC, BCC and FCC, or they may ask certain numerical which are based on the packing efficiency. आता सगळ्यात पहिले त्या पॅकिंग इफिशियन्सी मध्ये दोन वर्ड दिसतात. पहिला आहे पॅकिंग. पॅकिंग हा जो वर्ड आहे हा रिलेटेड आहे क्रिस्टल पॅकिंग सोबत. क्रिस्टल पॅकिंग आपल्याला माहित आहे की क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजे ॲटम्स, आयन और मॉलिक्यूल याची आपण पॅकिंग पाहिली आहे बाय युजिंग आयडेंटिकल हार्ड स्फियर. पॅकिंगचे आपण प्रकार पाहिले. पॅकिंग मध्ये आपण पाहिलं होतं 3 डायमेन्शन मध्ये एससीसी पॅकिंग आणि त्याच्यानंतर एचसीपी और एससीपी अँड एफसीसी ह्या आपण पॅकिंग याच्या आधी पाहिल्या युनिट मध्ये. त्याच्यानंतर म्हणजे डिपेंड करते अरेंजमेंटच्या भरोशावर आपण दोन प्रकारे याला पॅक केला. नंतर क्रिस्टलचा जर मोठा स्ट्रक्चर घेतला आणि त्याला आपण तुकडे केले तर त्याच्यातला सगळ्यात लहान तुकडा म्हणजे तो राहते त्याची युनिट सेल. सगळ्यात लहान जो रिपीट होऊन राहिला ज्याच्यापासून क्रिस्टल तयार होऊन राहिला युनिट सेल. आता या युनिट सेल मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्यांनी या टोटल स्पेस पैकी या युनिट सेलच्या किती पर्सेंट स्पेस ऑक्युपाय केला आहे, या पूर्ण स्पेस पैकी किती पर्सेंट स्पेस ऑक्युपाय केला आहे ते आपण या कन्सेप्ट मध्ये पाहणार. त्याच्यानंतर दुसरा वर्ड आहे इफिशियन्सी. इफिशियन्सी आपल्याला काय सांगते? क्षमता. क्षमता म्हणजे किती पार्टिकलनी टोटल स्पेस ऑक्युपाय केला आहे पॅकिंग होत असताना, ते म्हणजे एकंदरीत पॅकिंग इफिशियन्सी. सगळ्यात पहिले मी आता पॅकिंग इफिशियन्सीची डेफिनेशन घेणार. त्याच्यानंतर पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला घेणार आणि तिसरा पॉइंट आपण पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला काय सांगते ते आपण पाहणार. तर पहिला पॉइंट डेफिनेशन. पॅकिंग इफिशियन्सी काय असते? इट इज द percentage of total space occupied by particles in unit cell. युनिट सेलचा जो टोटल व्हॉल्यूम आहे त्याच्यापैकी किती पर्सेंट स्पेस आपल्या पार्टिकलनी ऑक्युपाय केलं ते काढणं म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी. अजून एक जनरलाइज एक्झाम्पल घेतो पॅकिंग इफिशियन्सी सांगण्यासाठी. जसं मी एका रूम मध्ये उभा आहे, सध्या एका रूम मध्ये उभा आहे, मी किती स्पेस ऑक्युपाय केला हे मला काढायचं आहे. तर मी काय करणार? माझा व्हॉल्यूम आणि या रूमचा व्हॉल्यूम, माझा व्हॉल्यूम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ दिस रूम इंटू जर मी 100 ने मल्टिप्लाय केलं तर माझं मी किती पर्सेंट स्पेस या रूमचा ऑक्युपाय केला आहे ते मला काढता येईल. बरोबर. सिमिलरली तसंच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलने किती स्पेस ऑक्युपाय केला टोटल स्पेस पैकी ते काढणं म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी. याचा फॉर्म्युला पहा. फॉर्म्युला येईल पॅकिंग इफिशियन्सीचा इज इक्वल टू इट इज व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. म्हणजे टोटल युनिट सेल पैकी किती व्हॉल्यूम पार्टिकल्सने ऑक्युपाय केला आहे ऍक्च्युअली, आणि इट इज डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. युनिट सेलचा व्हॉल्यूम कोणता किती आहे? आपल्याला माहित आहे की युनिट सेल ह्या 7 प्रकारचे आहे क्रिस्टल सिस्टमच्या भरोशावर. आपल्या सिलेबस मध्ये क्यूबिक युनिट सेल आहे, तसेच आपण पॅकिंग इफिशियन्सी पाहणार आहे. तर volume occupied by particle upon total volume of unit cell into 100 gives us packing efficiency. तिसरा महत्त्वाचा पॉइंट की पॅकिंग इफिशियन्सी पासून आपल्याला काय सांगता येते? जेवढी जास्त पॅकिंग इफिशियन्सी जेवढी जास्त
तेवढे जास्त मॉलिक्यूल कॉम्पॅक्टली पॅक्ड, compactness or tightness increases. Compactness or tightness increases, and which increases the density of crystal lattice. तर आपल्या सिलेबस मध्ये पॅकिंग इफिशियन्सीचे 3 एक्सप्रेशन आहे आणि फक्त आपल्याला क्यूबिक युनिट सेलच आपल्या सिलेबस मध्ये आहे. तर हे 3 एक्सप्रेशन आहे. तुम्हाला माहित आहे क्यूबिक युनिट सेल ह्या 3 प्रकारचे असतात, एससीसी, बीसीसी आणि एफसीसी. एससीसी मध्ये एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असते, बीसीसी मध्ये 2 असतात आणि एफसीसी मध्ये 4 असतात. कसे अरेंज असतात हे याच्या आधी आपण पाहिलंय. तर याची आपण पॅकिंग एफिशियन्सी काढणार आहे की एससीसी मध्ये किती % स्पेस ऑक्युपाइड आहे, किती एम्प्टी स्पेस आहे, किती व्हाईट्स आहेत, बरोबर. तसंच एफसीसी आणि बीसीसी आपण पाहणार आहे. आता हे जे एक्सप्रेशन आहेत 3 एक्सप्रेशन, हे 3 एक्सप्रेशन पैकी एक एक्सप्रेशन हे 2 मार्कासाठी जसंच्या तसं विचारू शकते, पहिली गोष्ट. किंवा काही अशी जनरलाइज फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये रिलेशन येईल आर आणि ए चं, त्याच्यावर काही न्यूमेरिकल विचारू शकतात. चला तर आपण सुरू करतो आहे पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल विथ एससीसी युनिट सेल. असे मेटल ज्याच्यामध्ये युनिट सेल जे आहे ती एससीसी आहे, त्याच्यातली पॅकिंग इफिशियन्सी कशी राहील ते आपल्याला 4 स्टेप मध्ये काढायचं आहे. पहिली स्टेप काय आहे, रेडियस ऑफ स्पियर इन एससीसी. और या स्टेपला तुम्ही अजून एक म्हणू शकता, इट इज रिलेशन बिटवीन रेडियस अँड एज लेंथ. रेडियस आणि एज लेंथ. एज लेंथ माहिती आहे सगळ्याला की एखादी कोणती युनिट सेल आहे त्याच्या साइड म्हणजेच काय, एज लेंथ, बरोबर. रेडियस म्हणजे काय, रेडियस ऑफ स्पियर. तर रिलेशन बिटवीन आर आणि ए हे काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले एक एससीसी युनिट सेल कन्सिडर करावा लागेल. सपोज आपण हे कन्सिडर केली एक एससीसी युनिट सेल आहे. आपल्याला माहित आहे की कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल एससीसी युनिट सेल मध्ये फक्त 8 कॉर्नरवर असते. प्रत्येक कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन हे 1 असते. म्हणून टोटल जर आपण स्पियरचं कॉन्ट्रीब्युशन केलं तर पर युनिट सेल, पर एससीसी युनिट सेल 1 पार्टिकल असते. चला तर आता पाहतोय आपण हे कॉर्नरवरचे पार्टिकल. चला 2 पॉइंट महत्वाचे. पहिला पॉइंट आपण कन्सिडर केला एससीसी युनिट सेल. त्याच्यानंतर एससीसी मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठे असतात, कॉर्नरवर असतात, कॉर्नरवर. आणि सगळ्यात महत्वाचं असं की कॉर्नरवरचे प्रत्येक स्पियर हे एकमेकाला डायरेक्टली अटॅच असतात. या कॉर्नरवरचा स्पियर दुसऱ्या कॉर्नरला अटॅच असते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की हा जो कॉर्नर दिसते आहे क्यूबचा, इट इज सेंटर ऑफ दिस स्पियर. त्या स्पियरचा हा सेंटर आहे. इथं व्यवस्थित आला नाही पण कन्सिडर करा की या स्पियरचा हा सेंटर आहे. म्हणजे कॉर्नर जे असेल ते काय असेल, सेंटर असेल स्पियरचं. तर या स्पियरची जर रेडियस म्हटलं तर काय किती येईल, आर. या रेडियस, याची रेडियस किती येईल, आर. आणि जर मी सपोज या दोघाला हे करतो म्हटलं तर याची लेंथ आपल्याला माहित आहे हे एज लेंथ आहे. एज लेंथला आपण काय म्हणू शकतो, ए. ठीक. तर आता पहा आपल्याला रिलेशन दिसत आहे. रिलेशन काय दिसत आहे, ए इज इक्वल टू टॉइस आर. दिसत आहे का, ए इज इक्वल टू टॉइस आर. तर आर इज इक्वल टू काय असेल, ए इज इक्वल टू टॉइस आर. तर आर इज इक्वल टू a/2, बरोबर. हे इक्वेशन भेटलाय. हे खूप महत्वाचं इक्वेशन आहे. इट इज रिलेशन बिटवीन आर अँड ए इन केस ऑफ एससीसी. आता हे रिलेशन भेटल्यानंतर आर ची व्हॅल्यू आपण पुट करणार आहे. पुढे सेकंड स्टेप आहे आपली व्हॉल्यूम ऑफ स्पियर इन एससीसी. एससीसी मध्ये असणाऱ्या स्पियरचा व्हॉल्यूम काय राहील ते आपल्याला काढायचं आहे. जनरल आपल्याला माहित आहे की व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा व्हॉल्यूम काय असते हे आपल्याला आधीच माहित आहे. ते आहे 4/3 πr³. आता काय करणार आपण, हे जे जनरल फॉर्म्युला आहे स्पियरचा व्हॉल्यूम आहे याच्यातला आपण आर ची व्हॅल्यू हे वरच्या रिस्पेक्ट टू पुट करणार. हे वरच्या इक्वेशन मधली आर ची व्हॅल्यू इथं पुट करणार. जशी आपण पुट केलं तर आपल्याला भेटलं 4/3 πa/2 होल क्यूब. हे सॉल्व केलं तर काय आलं, 4/3 πa³/8, कारण 2 चा क्यूब 8 आहे. आता याला जर पुढे सॉल्व केलं तर हे झालं 3 2 6 πa³/6 πa³/6. This is the volume occupied by the one sphere in SCC. Then third step is related with the volume occupied by particle in SCC. SCC युनिट सेल मधला जो पूर्ण स्पेस आहे त्याच्यापैकी किती स्पेस आपल्या पार्टिकलनी ऑक्युपाइड केला आहे ते आपण पाहणार. तर आता आपण पाहिलं पहिल्या स्टेप, दुसऱ्या स्टेप मध्ये जसं व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर होतं, ठीक आहे. आता
आपल्याला एक कोइन्सिडेंटली एक गोष्ट माहित आहे की पूर्ण जर विचार केला एससीसी मध्ये तर एससीसी मध्ये पण किती पार्टिकल आहे, फक्त एक. म्हणून सेकंड स्टेप जे राहील तेच थर्ड स्टेपही राहील या एक्सप्रेशन साठी, बरोबर. कारण इथं पार्टिकलची संख्या तेवढीच आहे. म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन एससीसी विल फाउंड टू बी पाय A3/6. हा एवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय केला असेल पार्टिकलनी टोटल व्हॉल्यूम पैकी. आता त्यानंतर स्टेप 4 आहे पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सीची डेफिनेशन माहिती आहे आपल्याला. इट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल इन एससीसी. व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल इन एससीसी टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूबिक युनिट सेल. टोटल व्हॉल्यूम क्यूबिक युनिट सेलचा माहितीच आहे आपल्याला काय असते, A3. आता हे आपण इंटू कशाने केलं, मल्टिप्लाय आपण 100 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला येऊन जाते पॅकिंग इफिशियन्सी. व्हॅल्यू पुट केली, व्हॅल्यू कशी राहील, पाय A3 अपॉन 6 A3. आता हे जे आहे हे झालं व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल. हे आहे तुमचा टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब इंटू 100. त्यानंतर याला सॉल्व्ह केला आपण. सॉल्व्ह केल्यानंतर पाय 6 इंटू 100 आणि पायची व्हॅल्यू 3.14 ठेवल्यानंतर आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी राहिली 52.36%. हे काय इंडिकेट करते, जे टोटल स्पेस आहे 100% क्यूबिक युनिट सेलचं, एससीसी युनिट सेलचं, त्याच्यापैकी 52.36% स्पेस हे ऑक्युपाय केलं आहे पार्टिकलने. म्हणजे याचा अर्थ जवळपास अर्धा एम्प्टी स्पेस आहे. आणि एम्प्टी स्पेस किती आहे तर 47.62% हा एम्प्टी स्पेस आहे. म्हणून आपण म्हणतो की एससीसीच्या केसमध्ये ऑक्युपाइड जे व्हॉल्यूम आहे ते आहे 52.36% आणि एम्प्टी जो स्पेस आहे तो आहे 47.62%. Hence SCC have least packing efficiency. In next lecture we are going to discuss packing efficiency in FCC and packing efficiency in BCC. Thank you.